असं शिवसेनेने काहीच नाही केलं. तुम्ही फक्त काम करत होतात आणि शिवसेना तुम्ही केलेलं काम आणि बघत आम्ही होते. मुंबईकरांसाठी आवाज उठवत होतो युतीत सुद्धा, हा माझा मुद्दा आहे. आणि त्यांचा परवलीचा शब्द काय होता, ती लोक आहेत ना, आजही आहेत. मी नाव घेणार नाही, तुम्ही त्यांना विचारा. अरे बाबा, हे संगणकीकरण आपण जे करतो आहोत, तो जो कंत्राटदार आहे, तो कोडणानी असो का अजून कोणी असो, मला त्या नावात जायचं नाही. तो प्री इम्प्लिमेंटेशनच्या वेळेला पोस्ट इम्प्लिमेंटेशनचे मॅनपॉवरचे पैसे घेतोय. 7 मॉडेल्स अजून झाले नाहीत. हा प्रस्ताव थांबवावा लागेल. उत्तर काय माहिती? साहेबांनी सांगितलं. साहेबांचा फोन आला होता. म्हणजे चर्चाच नाही. आणि हे साहेब म्हणजे उद्धव साहेब. या सगळ्या गोष्टीच्या विरोधात त्या वेळेला मुंबईकरांचा आवाज आम्ही उचलला, बोललो, संघर्ष केला, आमच्यावर टीका झाली. सगळं रेकॉर्डवर आहे. तुमच्यासारख्या सगळ्या पत्रकारांना माहिती आहे. पहा ना ते. आज उद्धवजी सांगतायत 90,000 कोटी ची ठेव आम्ही ठेवली. तुम्ही काय ठेवली? पहिलं तर माझा आक्षेप इथून आहे. तुम्ही काय नाही ठेवलेत. ते करातले पैसे. ते मुंबईकरांच्या खिशातल्या करातले पैसे तो प्रामाणिकतेने भरतो. त्या प्रामाणिकतेची पुंजी आहे ती. तुम्ही कसलं क्रेडिट घेता? तो जो कंत्राटदार काम करतो ना, त्याचं अर्नेस्ट मनी डिपॉझिट म्हणजे सिक्युरिटीसाठी त्याच्याकडनं जे घेतलं जातं ॲडव्हान्समध्ये, अनामत रक्कम. ती अनामत रक्कम आहे. तुम्ही काय केलं? आणि ती अनामत रक्कम पीएफ हा कर्मचारी आमचा जो काम करतो ना, त्याच्या अधिकाराची असलेली ठेव आहे. मुंबईकर काय मागतो याच्या बदल्यामध्ये? म्हणून देवेंद्रजी म्हणाल, तू कागद 90,000 कोटीचा काय चाटू? हे का म्हणाले? मुंबईकर, मी तुम्हाला सांगतो, मुंबईतला माणूस इतका प्रामाणिक आहे. तो त्याचं कर पाण्याचा असो, घराचा असो, दुकानाचा असो, कुठलाही असो, तो वेळेत भरतो, संपूर्ण भरतो. आणि काय अपेक्षा करतो? ज्याचं तुम्ही उत्तर दिलं ना, गोधड्या नको, पाणी तुंबलेलं नको, नाल्याचं पाणी नको, नाल्याचं पाणी पिण्यात मिक्स नको, हे तुम्ही नाही केलं आणि सांगतात 90,000 कोटी आम्ही केलं. अहो, ही एक फायनान्स कंपनी नाहीये. मुंबई महानगरपालिका ही एक अर्बन लोकल बॉडी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्या संस्थेचं अर्बन लोकल बॉडीचं मॅन्डेट बीएमसी ऍक्ट मध्ये आहे. त्या बीएमसी ऍक्ट मध्ये सगळ्यात महत्वाचे, सगळेच कलम महत्वाचे आहेत, नियम अधिनियम महत्वाचे आहेत, पण 2 मी चुकत नसेल तर 66 ब 66-67 काही असेल, ज्यामध्ये ऐच्छिक कर्तव्य आणि बंधनकारक कर्तव्य महापालिकेने काय केली पाहिजे, त्यात फिक्स डिपॉझिट वाढवली पाहिजे आहे का? एफडीचा आकडा केला पाहिजे, बंधनकारक कर्तव्य असं उद्धव ठाकरेंना म्हणायचंय का? का ऐच्छिक कर्तव्य? नाही हो. तिथे पर्यावरण हे कर्तव्य आहे, जन्म मृत्यूचा दाखला हे कर्तव्य आहे, रस्ते हे कर्तव्य आहे, स्मशानभूमी हे कर्तव्य आहे. त्याची उत्तरं द्या ना. 90,000 कोटी मुंबईकरांचं श्रेय आहे. आणि म्हणून ही श्रेय लुटणारी टोळी ही उद्धवजी आणि त्यांच्या सहकारी पक्षांची आहे. आणि आता तर ते मुंबईकरांचंही श्रेय लुटायला